हो आई, तोरण झालंय आणि आंब्याची डहाळी पण काढून ठेवलीये. नाही नाही, बाबांना कशाला, मी बांधेन ना. बाबांना आता काय फक्त स्कूटर नाहीये, मोठी गाडी पण आहे ना धुवायला आज. लक्ष्मी, ए लक्ष्मी. आले आले बाळा, एवढं निर्माल्य मागच्या झाडांमध्ये टाकशी हं. आणि औक्षणाची तयारी करून आण, मी तोपर्यंत हार घेऊन जाते. हो आई. लक्ष्मी, अगं दसरा आहे, आपल्या गाडीचा पहिला दसरा आहे आज, त्यामुळे पूजा तुझ्याच हातून व्हायला हवी ना. अर्थात. जरा जरा आधी गाडीची दृष्ट तर काढू द्या. बाई, खूप वर्षांनी आलीयस. तुझं कायम स्वप्न पाहिलंय आम्ही तुझी नेटाने काळजी घेऊ. तू पण यांची तशीच काळजी घे. असे काय पाहताय? लक्ष्मी, जेव्हा आपली मुलं लहान होती ना, तेव्हा दसऱ्याच्या दिवशी अगदी छान नटून थटून आपल्या समोर यायची आणि तू त्यांची अशीच दृष्ट काढायचीस. मला तेव्हाची लक्ष्मी आठवली आणि तेव्हा जितकी सुंदर दिसायचीस ना, आजही तितकी सुंदर दिसतेस. काय महेश, वय झालंय आता आपलं, मुलं मोठी झाली तरी तुमचा स्वभाव काही बदलत नाही. पण खरं हो तुमचं, मुलं लहान होती तेव्हा दिवाळी दसऱ्याची काही वेगळीच मजा होती नाही? एक तो दसरा आणि एक आजचा हा दसरा. अहो, आपल्या मुलांच्या बाबतीत ना काही प्रश्नांची मला उत्तरच मिळत नाहीये. तो म्हणजे हरीशने असा काय एकाकी निर्णय घेतला असेल घर जावई होण्याचा? संतोषचा हात का उगारला गेला असेल आपल्या वीणावर? लक्ष्मी, संतोषने वीणावर हात का उगारला, कसा उगारला हे मलाही समजत नाही. पण त्यानंतर तू जे पाऊल उचललंस ना, संतोषला जे घराबाहेर काढलंस ना, अगदी योग्य केलंस. अगदी योग्य निर्णय घेतलास तू. त्याची सगळी थेरं खपवून घेतली का आपण? आपल्याशी किती वाईट वागला तो. अगं, घरातले शाळीग्राम सोडण्यापर्यंत मजर केली त्याची. पण तरी सुद्धा आपण सगळं सगळं सहन केलं. पण स्वतःच्या बायकोवर, एखाद्या स्त्रीवर हात उगारणाऱ्याला या लक्ष्मी निवासमध्ये थारा नाही हे तू दाखवून दिलंस. खूप छान केलंस लक्ष्मी. आणि अगं, आता तर नवरात्र सुरू आहे, देवीचा उत्सव सुरू आहे. स्त्रीला आपण देवीच्या रूपात पाहतो आणि आपण हेच म्हणतो ना की फक्त हे 9 दिवस नाही, वर्षभर कधीच कधीच स्त्रीवर कोणीही हात उगारता कामा नये. आणि आपलाच मुलगा स्वतःच्या बायकोवर हात उगारतो. अहो, तुम्ही मन शांत ठेवा. हे बघा, आज दसरा आहे म्हणजे रावण दहन. आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. अहो, आपल्या मनातले हे सगळे विचार म्हणजे रावणच ना. ते जाळून टाकूया, थोडे दूर जाऊया आणि दसरा साजरा करू. वीणा, औक्षणाचं ताट आण बाय. अहो, हार बांधून घेऊया.
काय ग निलांबरी, ही तलवार बघितलीस काय? तलवार ही तुझ्या सासऱ्याच्या आजोबांनी म्हणजे माझ्या अधिराज आणि सिद्धूच्या खापर पंजोबांनी एका जमिनीच्या वादावरल्या लढाईमध्ये वापरली होती. हो, ती लढाई जिंकली पण. आणि हो, तो सुरा बघितलास काय? सुरा, हा सुरा साधा सुद्धा नाही. काय, हा सुरा सुद्धा त्याच खापर पंजोबांना अरे भोरच्या संस्थांच्या महाराजांनी भेट दिला होता. आणि ही बंदूक पाहिलीस का? ही बंदूक तर इंग्रज अधिकाऱ्याने तुझ्या त्याच खापर पंजोबांना भेट दिली होती. का माहितीये? अगं, मिशीला ताव कसा मारायचा हे या अधिराजच्या सिद्धूच्या खापर पंजोबांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला शिकवलं म्हणून. कळलं काय निलांबरी? हे गाडे पाटील घराण्याची परंपरा, उगाच बोलत नाही मी. हा काय संपत? आई पूजा करायला सुरुवात करूया आपण. हो करूया. हो ना. थांबा. काकू, हे राहिलंय. या. बघितलं संपत? नाही म्हणजे गाडे पाटलांच्या घरात हे असं पुस्तकांची पूजा कधी झालेली नाहीये. नाहीतर काय, आजपर्यंत या घराची जी भरभराट झाली आहे ना, ती फक्त मनगट, ताकद आणि सत्तेमुळे. ताकदच पैसा, सत्ता, मान सन्मान देते. ज्याच्या शस्त्राला धार त्याच्या समोर कोणीही उभं राहत नाही. ही शस्त्रांची ताकद आहे. तिथं तुझ्या ह्या विद्येचं काय काम? पप्पा, सिद्धिराज, हा प्रश्न मला विचारलाय ना, मग उत्तरही मलाच देऊ दे.